तर अशा प्रकारची कामं महिला करू शकतात, अशा पद्धतीचा पुढाकार महिला घेऊ शकतात। महिलांना आपल्या पुरुषांनाही किंवा आपल्या घरच्या मंडळींनाही त्या तयार करू शकतात, पण आपली मेंटॅलिटी अशी असते की आपण नाव जरी काढले ना की मला देहदान करायचं आहे, तर समोरच्याला असं वाटतं की जणू काही याला आजच मरायचं आहे। अशातली स्थिती नाही, तो आपला एक संकल्प असला पाहिजे की मला जे जे देता येईल ते मी या समाजाला दिलं पाहिजे। देहदान तर माझ्यानंतर आपण लिहूनच ठेवलं पाहिजे की माझ्यानंतर काय झालं पाहिजे, माझं देहदान झालं पाहिजे। मी जर चांगल्या स्थितीत असेल तर देहदान झालंच पाहिजे। आणि ही जर चळवळ झाली तर आपला भंडारा जिल्हा, आपलं खैरीगाव, आपलं पिंपळगाव, आपलं लाखणी या अनुषंगानं जगाच्या पटलावर आल्याशिवाय राहणार नाही। आपल्यापेक्षा छोटा असलेला देश जो श्रीलंका आहे त्यामध्ये ही चळवळ खूप मोठ्या प्रमाणात आहे, देहदानाची, अवयवदानाची। आपल्याकडे त्या पानानं ही चळवळ कशी आहे, फार कमी आहे किंवा रेअर आहे। अशा घटना वारंवार झाल्या पाहिजे। याचा अर्थ असा नाही नैसर्गिक दृष्टिकोनातून सगळ्यांनाच मरायचं आहे, पण मरण्यापूर्वी आपल्याला असं काहीतरी करायचं आहे की आपल्या स्मृती कशा असतील, चिरंतन असतील। म्हणून आपण सगळेजण या निमित्तानं संकल्प करूया की मला मरायचं नाही, मला मरायचं नाही आहे, मला देहदानाच्या रूपानं, मला अवयवदानाच्या रूपानं काय राहायचं आहे, चिरंतन व्हायचं आहे। आपल्या सगळ्यांना चिरंतन होण्यासाठी शुभेच्छा। सोपान दादानं खूप चांगला निर्णय घेतला, आमच्या सगळ्यांपुढे तो आदर्श ठेवला। या आदर्शाकरता खरंच ते कौतुकास खूप खूप पात्र आहे। आणि ज्यांच्या प्रित्यर्थ किंवा ज्यांच्या या कार्यामुळे आम्ही इथे उपस्थित आहोत त्यांनाही खऱ्या अर्थानं अभिवादन या निमित्तानं मी करतो आणि थांबतो। धन्यवाद।